नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. चला आज मी तुम्हाला कूर्ग दाखवते. तत्पूर्वी कूर्गला कसं जायचं किंवा नियोजन कसं करायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. आम्ही कूर्गला जायला निघालो त्याच्या आधी आम्ही बेंगलोरला जाणार होतो एका कामासाठी आणि त्यानंतर आम्ही पुढे कूर्गला जाणार होतो. बेंगलोरला जाण्यासाठी आम्ही फ्लाईट घेणार होतो, पण स्नेहाची अशी इच्छा होती की आपण ट्रेननी जाऊया. पण वेळेत आम्हाला ट्रेनचं बुकिंग मिळालं नाही, म्हणजे आम्ही वेटिंगवरती होतो आणि पॉसिबल नव्हतं की वेटिंगमधनं आम्ही परत कन्फर्म सीटपर्यंत जाऊ. त्यामुळे मग आम्ही ते प्लॅन कॅन्सल करून आम्ही शिफ्ट झालो ट्रॅव्हल्सवरती. आता ट्रॅव्हल्सनी जा किंवा ट्रेननी जा, तुम्ही डायरेक्ट कूर्गपर्यंत जाऊ शकत नाही. तुम्हाला बेंगलोरमध्ये स्टॉप घ्यावा लागतो आणि तिथून मग तुम्ही कूर्गपर्यंत जाता. बेंगलोरपासून कूर्ग 264 किलोमीटर आहे आणि म्हैसूरमधून कूर्ग 118 किलोमीटर आहे. त्यामुळे तुम्ही प्लॅन करताना बेंगलोर टू म्हैसूर, म्हैसूरमध्ये एक दिवस स्टे करून मग पुढे तुम्ही कूर्गला जाऊ शकता. आमच्या नियोजनामध्ये इथेच नेमकी गडबड झाली. आम्ही बेंगलोर टू डायरेक्ट कूर्ग गेलो, त्यामुळे थोडासा प्रवास आमचा हेक्टिक झाला. साधारण 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर तुम्ही मडिकेरीला पोहोचता. मडिकेरी हे हिल स्टेशन आहे. कूर्गचं मूळ नाव हे कोडुगू आहे. ब्रिटिशांनी त्याला कूर्ग केलं. आम्ही मडिकेरीला उतरलो, कॅब बुक केली आणि निसर्गाचा हा जादुई आविष्कार बघायला सुरुवात झाली. अगदी बसमधनं उतरल्या उतरल्या आम्ही साईट सीन्स करायला सुरुवात केली होती. आणि आता तुम्ही जो पहिला धबधबा पाहिला त्याला ॲबी फॉल्स या नावाने ओळखलं जातं. काही गोष्टी ह्या खूप गमतीशीर असतात. जर तुम्ही कुठलं बॅगेज किंवा एखादं टेन्शन, निगेटिव्हिटी घेऊन फिरत असाल ना, तर तुम्ही कुठल्याही ठिकाणाशी कनेक्टच होऊ शकत नाही. असंच थोडंसं माझं झालं होतं. इतका सुंदर ॲबी फॉल्स माझ्या समोर होता आणि मी स्नेहाला म्हणत होते, आपला आंबोलीचा धबधबा पण खूप सुंदर आहे ग. या रोडवरनं जाताना मी तिला असंच म्हटलं, याच्यापेक्षा पण आपला गगनबावडा खूप छान आहे. थोड्या वेळानं रिअलाइज झालं की अरे आपण कूर्गमध्ये आलेलो आहोत, साधारण 1000 किलोमीटर लांब. मग कुठेतरी आम्ही त्या जागेशी कनेक्ट होऊ शकलो. असं रियालिटी चेक आपल्याला सतत स्वतःला द्यायला पाहिजे, त्याशिवाय आपण स्टेबल राहणार नाही. चला, सायकोलॉजी थोडंसं जास्त होतंय. आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊया. हे आहे लिंगराजा स्टोम. या ठिकाणाची फारशी माहिती मला मिळाली नाही. जेवढी मिळाली ती हिस्टॉरिकल अप टू मार्क आहे असं मला वाटलं नाही, कारण प्रत्येकाकडून मला वेगवेगळी माहिती मिळाली. त्यामुळे ज्या माहितीवरती मी कन्फर्म नाहीये ती माहिती तुम्हाला देणं मला योग्य वाटत नाहीये. मला बरेचसे मी इंटरनेटवरती पण चेक केलं, लोकल लोकांशी पण बोलले. कदाचित लँग्वेज इश्यूमुळे मला त्यांचं बोलणं कळालं नसेल, पण अशी कुठलीच अर्धी-मुर्धी माहिती मला तुम्हाला देणं योग्य वाटत नाही. त्यामुळे इथला निसर्ग आणि ही वास्तू तुम्ही एन्जॉय करा. आम्ही कूर्गमध्ये 3 दिवस थांबलो होतो. त्यामुळं डे 1 आम्ही खूप फ्लेक्झिबल ठेवला होता. हे 2च साईट सीन्स आणि एक छोटीशी हॉस्पिटल वारी करून आम्ही हॉटेलवरती पोहोचलो होतो. इथे राहण्याचे आणि खाण्याचे खूप छान छान ऑप्शन्स आहेत, जे खूप अफोर्डेबल पण आहेत आणि खूप हाय क्लास पण आहेत. इथे तुम्हाला होमस्टेपासून 7 स्टार हॉटेल्सपर्यंत सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही जांबाने कॉटेजमध्ये थांबलो होतो. खरं तर माझी मनस्थिती सुधारायला ह्या हॉटेलची खूप मदत झाली. ती कशी, ऐका. हाय, खूप वेळानंतर मी व्हिडिओचा इंट्रो करते, कारण बघताय तुम्ही माझी धावपळ धावपळ धावपळ. खूप सारं हेक्टिक काम घेऊन मी आली आहे. मी ॲक्च्युली आली आहे आत्ता बेंगलोरला आणि आत्ता मी थांबली आहे. बेंगलोरमधलं काहीच शूट म्हणजे प्रॉपर असं शूट करता आलं नाही किंवा फेस टू फेस असं मला बोलता आलं नाही, कारण खूप हेक्टिक शेड्यूल होतं. आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर कुत्तर ओढ झाली आहे काल आमची, कारण पहिल्यांदा एक छोटंसं काम होतं, ते करायचं होतं, तर त्याच्यासाठी 2-1 तास लागले. त्याच्यानंतर आम्हाला एका कॉन्फरन्सला जायचं होतं, तिथे 4-5 तास गेले आणि त्याच्यानंतर आम्ही लाईक जस्ट डेड बॉडी अशी अवस्था झाली होती. म्हणजे बेडवरती कधी पडलो आणि कधी झोपलो कळलंच नाही. त्यामुळे असं बोलतं
झालंच नाही आपलं. आणि सेम थिंग आज पण झाली. आम्ही सकाळी 5 वाजता आवरून निघालो आणि इथे कुर्गमध्ये आम्ही साधारण 2 वाजता पोहोचलो. निघालो आम्ही बेंगलोरमधून, बस मिळाली आम्हाला 8 वाजता आणि पोहोचलो आम्ही इथे 2 वाजता. तर आणि पोहोचल्यानंतर आम्ही परत थोडंसं फिरलो, म्हणजे साईट सीन्स वगैरे केले. त्यामुळे पण आम्हाला कॅमेऱ्यासमोर येता आलं नाही. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट जी घडली, म्हणजे वेदर खूप छान होतं. जसं आम्ही इथे एंटर झालो तसं इतका प्रचंड पाऊस सुरू झालाय की म्हणजे कॅमेरा बाहेर काढणं सुद्धा पॉसिबल नव्हतं. तर आता बघू, म्हणजे आता परत एकदा मोबाईलमध्ये शूट करायला लागलेलं आहे, तर आता कसं ते सगळं मॅच होतंय हे बघून ते मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण एवढ्या सगळ्या गोंधळात अजून एक ब्लंडर असं झालं की माझ्या तब्येतीचे इश्यूज मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलेले आहेतच. तर कोल्हापुरातले डॉक्टर कमी पडले म्हणून काय माहिती, पण आम्हाला इथे येऊन सुद्धा डॉक्टरांचं दर्शन घ्यावं लागलं बिकॉज ऑफ माय हेल्थ. सो ते थोडंसं मेडिकल इमर्जन्सी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे थोडंसं ह्या ट्रिपमध्ये ना मी एक कुठलं तरी बॅगेज घेऊन फिरतीये किंवा एक निगेटिव्हिटी घेऊन फिरतीये असं मला थोडंसं वाटतंय. त्यामुळेच थोडेसे ब्लंडर आणि प्रॉब्लेम्स हे सुरू झालेत, म्हणजे ट्रिप सुरू झाल्यापासून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजनापासून आमचा प्रॉब्लेम सुरू झाला. ॲक्च्युली खूप सारे प्रॉब्लेम्स आलेत या ट्रिपमध्ये. तर आय डोंट नो मी शेअर करावे की नाही करावे. तुम्ही कमेंट केलं तर मी नक्की शेअर करेन. खूप म्हणजे अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जर्नी सुरू झाल्यापासून ते स्टील आत्तापर्यंत आम्हाला काही ना काही अडचणी आल्यात. फिरतीये, मला माहिती आहे मी कुठलं बॅगेज घेऊन फिरतीये, बट ह्याचा कसा परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगतेय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. एकतर आमच्या नियोजनापासूनच ब्लंडर झालं. आम्हाला पहिले तर फ्लाईटचा ऑप्शन होता, पण स्नेहाची इच्छा होती की आपण ट्रेननी जायचं. तर तिचं ट्रेन एवढं झालं की मग आम्ही रेल्वेचं बुकिंग वगैरे सगळं तत्काळमध्ये करून सुद्धा, तर यावेळेस पण आमचं बुकिंग झालंच नाही. कारण आमच्या पुढे 8-9 जण लोक होते, 8 लोक होते, तर त्यांनी कॅन्सल केलं तर मग आम्हाला बुकिंग मिळणार होतं. आणि याच्या पूर्वीचा माझा रेल्वेचा प्रवासाचा अनुभव फार वाईट आहे, त्यामुळे मग मी नाही ते स्किप केलं. त्यामुळे मग आम्ही परत ट्रॅव्हल्सवरती आलो. आता ट्रॅव्हल्सवाल्यांनी पण मजा काय केली, ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी आम्हाला 6 वाजता ट्रॅव्हल्स होती आणि आम्हाला 5:30 वाजता सांगितलं गेलं की तुमची ट्रॅव्हल्स कॅन्सल झाली आहे, तर तुम्हाला दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि ती 8 वाजता येणार होती. तर दरम्यानच्या काळामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो होतो आणि नेमकी इतका पाऊस सुरू झाला होता की म्हणजे पॉसिबलच नव्हतं की आम्ही पावसात एवढ्या सगळ्या बॅग्स घेऊन थांबणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं माझा कॅमेरा. ती कॅमेरा बॅग मी नेमकी कॅमेरा बॅग शिफ्ट केलेली. माझ्या कॅमेरा बॅगला वेदर प्रूफ आहे माझी कॅमेरा बॅग, तर त्याला रेन कव्हर वगैरे आहे. आणि आत्ता मी ज्या बॅगमध्ये कॅमेरा शिफ्ट केला होता त्याला रेन कव्हर नाहीये, त्यामुळे मी ती रिस्क घेऊ शकत नव्हते. सो आम्ही ठरवलं की मॅकडॉनल्ड्सलाच थांबू. त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं की तू आम्हाला मॅकडॉनल्ड्सवरनं रिसीव्ह कर. पण मी जी निगेटिव्हिटी घेऊन फिरत होते ना ती इतकी वर्क करत होती की कुठलीच सकारात्मक गोष्ट दिसत नव्हती मला. फायनली आम्ही ट्रॅव्हल्स पकडली, ती पण मॅकडॉनल्ड्सच्या इथून पकडली आणि ती ही ट्रॅव्हल्स चुकीची पकडली. आहे की नाही, एवढे मोठे ब्लंडर कोणासोबत घडतात का? तर ती एकाच कंपनीची होती, त्यामुळे त्यांनी ऍडजस्ट केलं. आणि नंतर मग ड्रायव्हरकडनं कळलं की आम्हाला की हा सगळा गोंधळ ट्रॅव्हल एजंटनी केलेला आहे, गाडीचा काही प्रॉब्लेम नव्हता. व्हॉट एव्हर इट इज. एवढ्या सगळ्या प्रतापानंतर, एवढ्या सगळ्या गोंधळानंतर, म्हणजे खूप सारा गोंधळ झालाय, म्हणजे खूप सांगता येईल ह्या सगळ्यामध्ये. बट मी इन शॉर्ट थोडं सांगितलेलं आहे, कारण मला कळत नाहीये की सगळं शेअर करावे की नाही करावं. कारण तुम्ही आवडेल तुम्हाला की तुम्ही बोर होताय मला माहित नाही, पण जस्ट मी बोलत सुटली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा एक छान आणि सुंदर गोष्ट घडली आहे, ती मी तुम्हाला आता दाखवते. ही हॉटेलची प्रॉपर्टी. रूम मधून हा असा व्ह्यू आहे. कदाचित आत्ता तुम्हाला व्ह्यू व्यवस्थित दिसणार नाही, मी सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवते. समोर पूर्ण
कॉफी प्लांटेशन आहे आणि इतका सुंदर बाहेर पाऊस पडतोय, इतकं दिसतं त्याच्यामध्ये. आत्ता जी तुम्ही क्लिप ऐकली ती टाकावी की नको या विवंचनेत मी होते, कारण ह्या सगळ्या व्हिडिओचा रिदमच त्याच्यामुळे गेला असेल. पण मी हे मुद्दामून टाकलं कारण ह्या हॉटेलच्या प्रॉपर्टीमुळे माझा पूर्ण मूडच चेंज झाला होता. तोही तुम्ही आता पाहाल. तुम्हाला झूम करून मी काही गोष्टी दाखवल्या आणि दूर दूरपर्यंत तुम्हाला एकही गाव, एकही माणूस किंवा डिस्टर्ब करणारी एकही गोष्ट तुम्हाला दिसली नसेल. इतकी सुंदर ही हॉटेलची प्रॉपर्टी होती. म्हणून मी आधीची बडबड थोडीशी इथे इन्क्लूड केली. खरं तर मला पूर्णच ते टाकायचं होतं, पण ह्या सगळ्या व्हिडिओचा रिदमच गायब झाला असता. म्हणून मग मी ते सगळं नाही टाकलं, थोड्याशा क्लिप्स मी तिथे ॲड केल्या. आत्ता हा दिवस दुसरा आहे आणि आपण निघालो आहोत कॉफी प्लांटेशन बघायला. इथे कॉफी प्लांटेशन बरोबरच स्पाइस गार्डन सुद्धा आहे. याच्या सगळ्या व्यवस्थित टूर आपल्याला मिळतोच आणि प्लस एक टूर गाईड पण असतो. आत्ता व्हिडिओमध्ये जे पोरगं तुम्ही बघताय ना, ह्याची एक गंमत तुम्हाला सांगते. हा कॉलेज स्टुडंट आहे. पार्ट टाइम जॉब किंवा आत्ता सुट्ट्या सुरू आहेत म्हणून तो हा जॉब करतोय. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा इतका छोट्या छोट्या गोष्टींची इन डिटेल माहिती देत होता, जणू काही मला मसाल्यातलं काही कळतच नाही. एनिवेज, त्याचं डेडिकेशन आणि त्याचं कष्ट हे खरं तर महत्त्वाचं होतं. अशी बरीच लोक आम्हाला इथं भेटली. अभी मैम मुझे कल लगा कि वो लेट हो जाएगा क्योंकि डॉक्टर अच्छा है. नहीं मैम, इधर हमको सर्दी भी नहीं लगता है ज़्यादा. या छोट्याशा ऑडिओ क्लिपवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की चांगली माणसं भेटली हे मी असं का म्हणाले. हा होता साहिलचा आवाज, जो आमच्या या टूरचा गाईड किंवा आमचा ड्रायव्हर होता, ज्याची कॅब आम्ही बुक केलेली होती. माझी मनस्थिती थोडीशी खराब आहे किंवा मला बरं वाटत नाही आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यानं आम्हाला स्पेसिफिक हे ठिकाण सजेस्ट केलं आणि आम्ही या मॉनेस्ट्रीमध्ये आलो. हे आहे गोल्डन टेम्पल. ही एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. तिबेटियन मंदिर म्हणू शकतो आपण याला. खूप शांत आणि खूप मन प्रसन्न करणारं ठिकाण होतं. स्वतःला खूप कंट्रोल आणि काम करता आलं मला इथे गेल्यानंतर. हाय, आम्ही आता आहोत गोल्डन टेम्पलमध्ये. कुर्गमधला एक प्लेस आहे हे. खूप सुंदर, खूप पीसफुल प्लेस आहे. म्हणजे आम्ही जेवढं कुर्ग पाहिलं ना, त्यातलं मोस्ट फेवरेट प्लेस. खूप शांत आणि पॉझिटिव्हिटी आहे इथे. माझा हात काम देत नाही आहे, त्यामुळे स्नेहा आता माझा कॅमेरामन झालेली आहे. आय होप आम्ही तुम्हाला सगळं कवर करून दाखवू मी. पण हे जे प्लेस आहे ना, तर तुम्ही कुर्गला येणार असाल तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे. आणि खूप सारा वेळ काढून इथे या, कारण खूप बघण्यासारखं आहे. इथली स्वच्छता अप्रतिम आहे, शांतता अप्रतिम आहे. म्हणजे इथे सांगायला फार लोक नाही आहेत की तुम्ही शांत बसा वगैरे. एखाद दुसरा बोर्डच आहे,
पण लोक म्हणजे शांत होतात. इथे येऊन तुम्ही दंगाच नाही करू शकत, इतकं छान. म्हणजे आता तुम्हाला थोडासा आवाज येतोय ते थोडंसं समजून घ्या. आता आम्ही आउटसाईडला आहोत, गार्डनमध्ये आहोत. पण आतमध्ये टेम्पलमध्ये जो सायलेन्स आहे ना, खूप सुंदर आहे. म्हणजे मस्ट मस्ट व्हिजिटेड प्लेस आहे. मला मुद्दामून ना इथे एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते. ती म्हणजे मला ना खाण्यापिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी ट्राय करून बघायच्या असतात. पण जर ती गोष्ट नाही आवडली ना तर ती मी पूर्ण करतच नाही. त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही एकच गोष्ट मागवतो, आवडली तर मग ती रिपीट करतो. अदरवाईज दोघींमध्ये एकच गोष्ट आम्ही मागवतो नेहमी. त्याचप्रमाणे इथे हे तिबेटियन फूड खायची माझी फार इच्छा झाली. म्हणून आम्ही या तिबेटियन हॉटेलमध्ये गेलो आणि तिथल्या त्या रिसेप्शनिस्टलाच विचारलं की आम्ही काय खाल्लं पाहिजे. सो त्यांना आम्हाला हे राईस नूडल्स सूप नूडल्स सजेस्ट केले, जे की एक भयानक प्रकार होता. पहिली गोष्ट तर ते नूडल्स आमच्या फोकमध्ये येतच नव्हते आणि चॉपस्टिकनं खाण्याची आपल्याला सवय नाही, त्यामुळे तो तर विषयच नव्हता. प्लस हे इतकं अळणी होतं की ते मला घशाखालीच उतरत नव्हतं, कारण ह्याच्यामध्ये फक्त बॉईल केलेले नूडल्स आणि बॉईल केलेल्या भाज्या होत्या. त्याला ना काही कसला मसाला होता ना काही. मी त्याच्यामध्ये केचप टाकलं होतं, चिली सॉस टाकला होता, शेजवान सॉस टाकला होता. कदाचित हे त्यांचं सात्विक अन्न असेल, पण मला ते जातच नव्हतं. कांदा भजी कलाय. हां, म्हणजे आम्ही मोमोज घेतले. लकीली माझं डोकं चाललं की फ्राईड मोमोज घेऊयात, कारण स्टीम मोमोज नसतेच गेले मला. मोमोज मी ट्राय केले. त्याच्यामध्ये फक्त कांद्याची पात आहे किंवा कांदा आहे बहुतेक. म्हणजे थोडंसं टेस्ट आपल्याला कांदा भजीसारखं लागतं आहे. पण खूपच अळणी आहे. पण स्नेहा खाती आहे, तर हॅट्स ऑफ टू स्नेहा. ती खाती आहे बिचारी, आणि ती काय करते बाबा, मोमोज त्या सूपमध्ये बुडवून खाती आहे. चलो, नंतर भेटू आता. खूप प्रयत्न करून सुद्धा अन्न वाया जाऊ न देणं किंवा घेतलेलं ताटात पूर्ण संपवणं ही गोष्ट मला तेवढी जमत नाहीये. का जमत नाहीये आय डोंट नो. त्याच्यावर मी काम करतेय, पण स्नेहासाठी खूप हॅट्स ऑफ, कारण ती कधीच अन्न वाया जाऊ देत नाही. यानंतर आम्ही पोहोचलो ओंकारेश्वर टेम्पलमध्ये. इथे तुम्हाला शॉर्ट कपड्यांमध्ये जाता येत नाही, त्यामुळं स्नेहाचा शॉर्ट ड्रेस चालला नाही. त्याचबरोबर इथे व्हिडिओग्राफी आणि फोटोशूट ही अलाउड नाहीये. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्यासोबत आहे साहिल. साहिलला हिंदी येतं, मराठी पण थोडं थोडं कळत असेल आय थिंक. तर आमचा 2 दिवसाचा जो टूर होता तो साहिलनी मॅनेज केला होता आणि खूप सुंदर, खूप छान, गोड मुलगा आहे. खूप सुंदर माहिती दिली. आणि तुम्ही जर इकडे येणार असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करा, मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो आप कुछ कहना चाहते हो? कैसा लगा हमारे साथ? सुपर बढ़िया. झाला हा एवढंच बोलणार आहे. तो कॅमेरा शाय आहे, त्यामुळे त्याला करायचा नव्हता हा व्हिडिओ, तरी सुद्धा करतोय आम्ही. आणि खूप सुंदर कॉफीबद्दलची खूप सुंदर माहिती दिली. ह्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. हा छोटा आहे, पण ह्याच्याकडून आयुष्याचं खूप सारं नॉलेज मिळालं. हे सगळं मराठीमध्ये मी बोलते, त्याला कळतंय काय माहिती. I can understand. ओके. हां, म्हणजे तुम्ही मराठी असाल, तुम्ही त्याच्याशी मराठी बोलू शकता, तो तुम्हाला हिंदीमध्ये आन्सर देतो. हिंदी इंग्लिश. हां, इंग्लिश पण छान बोलतो. मी उगाच मग त्याच्याशी कालपासून हिंदी इंग्लिशमध्ये बोलते. आता मला सांगतो मराठीमध्ये. तर नक्की विजिट करा आणि ह्याला कॉन्टॅक्ट करा. आणि ह्याचे ड्रायव्हिंग स्किल्स सुद्धा खूप सुंदर आहे, खूप छान ड्रायव्हिंग करतो. नाही, खरंच तो अनुभव घेतला आणि त्यानं प्लेसेस पण इतके छान दाखवले. खूप वेळ दिला आम्हाला फिरायला वगैरे. आम्ही पण नाही त्याला त्रास दिला. कुछ होगी तकलीफ? नहीं नो नो नो, आपको मुझसे कुछ तकलीफ हो गया तो नाही बोल दीजिए. नाही, खरंच खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही. असा हा साहिल आहे, त्याला खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डेफिनेटली विजिट कूर्ग. मी आधी सांगितल्याप्रमाणे माझा या ट्रिपचा उद्देश फार वेगळा होता. मी फक्त कॉफी डोक्यात जे कुर्गला गेले होते,
पण इथला निसर्ग आणि ह्या हॉटेलची प्रॉपर्टी मला खूप आवडली, इतकी प्रचंड आवडली की माझी पूर्ण मनस्थिती चेंज झाली आहे. हे तुम्हाला ह्या व्हिडिओ बघितल्यावरती पण लक्षात येत असेल. माझा या आधीच्या क्लिप्स आणि आत्ताच्या क्लिप्स याच्यामध्ये तुम्हाला माझ्यामध्ये झालेला फरक लक्षात येत असेल. खरंच निसर्ग इतका अद्भुत असतो ना की त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. तो तुम्हाला अंतर्बाह्य बदलत असतो. फक्त तुम्ही त्याच्याकडे कसे बघता याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आम्ही साईट सीन्स फार कमी करून जास्तीत जास्त वेळ स्वतःला देण्याचा उद्देश ठेवून गेलेलो होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आम्ही फार काही साईट सीन्स केले नाहीत, पण परत येऊन हॉटेलची प्रॉपर्टी मात्र खूप एन्जॉय केली. इथे आम्ही रात्री नाईट स्काय ऑब्झर्वेशनसाठी बाहेर पडलो होतो. असला आपणच करायचं काय तर भुतटके. काय करे काय केलं पांढरं स्वेटर घातले. थांबायला पळा लागल्यास. मॉर्निंग्ज आर लाईक ब्लेसिंग्स. मला मिळेल तितका वेळ मी या निसर्गाच्या सानिध्यात घालवत होते. शक्य होईल तेवढा वेळ मी आणि स्नेहा इथे बसून राहायचो. हे आमचं 3 दिवसाचं रुटीनच झालं होतं. आज आम्ही निघालो होतो परत, म्हणून या व्हिडिओचा शेवट सुद्धा आम्ही इथेच बसून करायचा ठरवला होता. हाय, कुर्गमधला हा आमचा शेवटचा दिवस आहे. इथून आम्ही आता बेंगलोरला जाणार आणि बेंगलोरवरनं बॅक टू पॅव्हलियन. इतकी छान एनर्जी मिळाली. खूप कंजक्टेड झालं होतं आणि आता छान चार्ज झालो आहे आम्ही आणि निघालो आहे. खरं तर आम्ही इथे रिलॅक्सेशनसाठी आलो होतो. तर काही व्हिडिओ वगैरे बनवणं वगैरे असं काही हेतू नव्हता. म्हणजे जाता जाता जे काही होईल ते शूट करायचं असं ठरलेलं होतं. तर त्या पद्धतीने आम्ही शूट करू शकलो आहे आणि ते तुमच्यासमोर आता प्रेझेंट पण करतो आहे आम्ही. खूप तुम्हाला ते सगळं आवडलं आहे. आम्ही जितकं एन्जॉय केलं, आम्ही जितकी एनर्जी इथून घेऊन निघालो आहे घरी, तितकी एनर्जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. तर आम्हाला खूप आनंद होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.